Welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing section number 4, very first part in this section, which name is 4.1 History of English Drama. Friends, in this section we have to learn all kinds of information about a drama. What is drama? And all the related part we have to learn in this text. जनरली मराठीमध्ये आपण त्याला नाटक म्हणतो, नाट्य म्हणतो. या सर्व संकल्पनेचा किंवा नाटक किंवा नाट्य या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. सी द इंट्रोडक्शन पार्ट ऑन पेज नंबर 128. हाऊ रोमॅन्टिक यू आर is your response when a friend exaggerates or overreacts. It means you are correctly using the adjective form of the word drama. Drama is performance which is essentially loud, exaggerated and longer than life. सामान्यपणे ज्यावेळेस आपण मित्रांमध्ये चर्चा करत असतो आणि आपण नाटक करल्यासारखं भासवत असतो आणि आपले मित्र आपल्याला बरोबर ओळखतात की हा नाटक करतोय, हा काहीतरी ॲक्टिंग करतोय, फसवतोय, अशी गोष्टी पण आपण बऱ्याच वेळा घडत असतात. ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इज इसेन्शियल, लाऊड, एक्झॅगरेटेड अँड लॉंगर दॅन लाईफ. सामान्यपणे ड्रामा हा परफॉर्म केला जातो थिएटरमध्ये असेल किंवा स्कूल लेवलला आपण बऱ्याचशा प्रोग्राममध्ये ड्रामा स्किट वगैरे प्ले यासारख्या गोष्टी बघितल्या असणार आहेत. आणि ड्रामा हे काही नवीन कन्सेप्ट नाही आपल्या दृष्टीने. ही ड्रामा आपण बऱ्याचशा टी व्हीवरती पण बघत असतो. इट इज ॲन ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मीडियम. ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे. द ऑडियन्स सिटिंग अराउंड इन फ्रंट ऑफ, क्लोज टू और द लास्ट रो ऑफ द थिएटर शुड बी एबल टू हिअर अँड सी द ॲक्टर ऑन स्टेज. जो प्रेक्षक आहे तो कुठेही बसलेला असेल, तो पुढे असेल, अगदी मागे असेल किंवा मध्यभागी असेल, जवळपास असेल, पण त्याला त्या कलाकाराने जे काही बोललेलं आहे त्याची ॲक्टिंग, त्याचा आवाज, या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणून सहजपणे बघेल अशी सोय या ड्राम्यामध्ये केलेली असते किंवा स्टेज परफॉर्मन्स असतो जनरली. फॉर एक्झाम्पल, अ स्टेज विस्पर इज फार लाऊडर दॅन अ विस्पर इन अ रिअल लाईफ. स्टेजवरचा आवाज हा व्यापक असतो, जो जनरली आपल्या सामान्य आवाजाच्या तुलनेने त्याची तीव्रता व्यापक असते, जास्त असते, कारण की माईक वगैरे या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो. इवन स्टेज हे उंचावर असल्या कारणामुळे तिथून जो व्हॉईस येतो सहजपणे इतरांपर्यंत पोहोचत असतो. दिस वुड बी ॲन एक्झाम्पल ऑफ विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. It can be defined as a willingness to accept the unreal. जे अनरियल म्हणजेच जे वास्तविक अवास्तव गोष्टींचा स्वीकार या ठिकाणी आपण करत असतो. नाटक हे एखाद्या गोष्टीवरती असतं, बरेचसे नाटक असतात. स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा शेतकरी आत्महत्या असेल, या प्रकारचे नाटक शाळेमध्ये तुम्ही बरेचसे मुलांनी सादर करताना बघितले असणार आहेत. ॲक्टिंग जो ॲक्टर असतो किंवा जो परफॉर्म करणारा असतो तो त्याचे डायलॉग बोलत असतो आणि त्याच्या सर्व कथानकानुसार किंवा त्याच्या या ॲक्टिंगनुसार आपल्याला या गोष्टींची वास्तविकतेशी मिळते जुळते घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असतो. इट मे ऑल्सो मीन्स सॅक्रिफाईस ऑफ रिअलिझम अँड लॉजिक फॉर द सेक ऑफ एन्जॉयमेंट. आनंद, मनोरंजन म्हणून पण याकडे बघितलं जातं किंवा जे वास्तव्य आहे त्यापासून आपण वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतो. द टर्म वॉज कॉईन बाय द पोएट अँड एस्थेटिक फिलॉसॉफर सॅम्युएल टी कोलरिज. इंग्लिश साहित्यामधले ख्यातनाम असे साहित्यिक फिलॉसॉफर म्हणजेच विचारवंत तत्त्वज्ञानी सॅम्युएल टी कोलरिज यांनी ही टर्म सांगितली आहे. द टर्म ऑफन अप्लाइड टू फिक्शनल वर्क्स ऑफ द ॲक्शन, कॉमेडी, फॅन्टास्टिक अँड हॉरर जेनर्स. सामान्यपणे ही जी संकल्पना आहे ड्रामाची ती वेगवेगळ्या साहित्यामध्ये वापरली जाते. इट रेफर्स टू द विलिंगनेस ऑफ द ऑडियन्स टू ओव्हरलुक
the elimination of a medium, drama is a medium of expression. ड्रामा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. सादरीकरण करण्याची एक साहित्य आहे की ते सादर केलं जातं. वेअर बाय परफॉर्मन्स एक्सप्रेस देमसेल्फ आर्टिस्टिकली. द परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन द स्क्रिप्ट विच इज इन द फॉर्म ऑफ डायलॉग, वेअर ॲज अ स्टोरी ऑर द नॉवेल इज रिटन इन द नॅरेटिव्ह फॉर्म. सामान्यपणे कथा किंवा कादंबरी ही कथानक स्वरूपात असते, नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असते, पण नाटक हे डायलॉग स्वरूपात असतं. प्रत्येक कॅरेक्टर त्याचे डायलॉग तो स्टेजवरती बोलत असतो. पोएट्री इज अ लँग्वेज एक्सप्रेस इन रिदम अँड मीटर. कविता जी असते तिला वेगळा पॅटर्न असतो, ड्राम्यासाठी वेगळा पॅटर्न असतो, नॉवेलसाठी वेगळा पॅटर्न असतो, आणि ड्रामा हा या साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. तो आपण जनरली या टेक्स्टद्वारे अभ्यासणार आहोत. पूर्ण सविस्तर माहिती यातून घेणार आहोत. ड्रामा इज अ स्पेसिफिक मोड ऑफ फिक्शन रिप्रेझेंटेड इन परफॉर्मन्स. अ प्ले, ओपेरा, माइम अँड ballet are performed in a theater, on radio or a television. What is drama? The definition of drama that we have to learn here. One question arises in our mind. We know very well a drama means natak. Drama is a composition in verse or prose to be acted on the stage. सामान्यपणे हे कॉम्पोजिशन स्वरूपामध्ये असतात. ते वर्स स्वरूपात किंवा प्रोज स्वरूपात म्हणजे कवितेच्या स्वरूपात पण असू शकतं किंवा पद्यपाठ या स्वरूपात पण असू शकतं. आणि ते सामान्यपणे जनरली ओव्हरऑल ते स्टेजवरती ॲक्ट केलं जातं म्हणजे सादर केलं जातं. इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग. जे काही कथानक असतं ते कथानक डायलॉगच्या स्वरूपामध्ये सादर केलं जातं आणि त्याला ॲक्शनची म्हणजेच ॲक्टिंगद्वारे त्याला अधिकच व्यापकता दिली जात असते. इट्स रिप्रेझेंट विथ अकॉम्पाईंग गेस्चर, हावभाव, कॉस्च्युम अँड सिनेरी ॲज इट अ रिअल लाईफ. वास्तविक जीवनाशी संबंधित घटकांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे स्टेज परफॉर्मन्स करत असताना स्टेजचं बॅकग्राऊंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन परफॉर्मन्स केला जातो. आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपलं पोशाख, कॉस्च्युम अँड सिनेरी ॲज इन रिअल लाईफ. सपोज की शाळेचं नाटक आहे, शाळेच्या जीवनाशी रिलेटेड. मुलगा दप्तर घेऊन चाललेला आहे तर बॅकग्राऊंडला आपण स्कूल किंवा शाळेचं बॅकग्राऊंड चित्र त्या स्टेजवरती आपल्याला दाखवलं जाणार आहे की जेणेकरून आपल्याला रिअल फील येण्यासाठी यासारख्या सिनेरीचा वापर केला जातो. Shorter Oxford Dictionary. Definition is provided by Shorter Oxford Dictionary. Drama is a composition designed for performance in the theatre, in which actors take the role of the characters. ड्रामा हे एक कॉम्पोजिशन स्वरूपाचं डिझाईन केलेलं आणि त्याचा परफॉर्मन्स थिएटरमध्ये केला जातो आणि ॲक्टर आपापला रोल कॅरेक्टरमध्ये त्या कॅरेक्टरनुसार ते डायलॉग परफॉर्म करत असतात. परफॉर्म द इंडिकेट ॲक्शन अँड अटर द रिटर्न डायलॉग. जे लिखित स्वरूपाचे डायलॉग आहेत ते बोलण्याचं का कृती किंवा त्याची ॲक्शन ॲक्टर त्या स्टेजवरती करतात. अ ग्लोसरी ऑफ लिटररी टर्म्स बाय M.H. Abrams. This definition is written by a glossary of literary term by M.H. Abrams. इंग्लिशचे ख्यातनाम असे साहित्यिक त्यांच्यामार्फत ही डेफिनेशन देण्यात आली आणि वरची डेफिनेशन आहे ती शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरीमधून निवडण्यात आलेली आहे. द नेक्स्ट पार्ट इन दिस टॉपिक, द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. देर आर ऑलमोस्ट 7 एलिमेंट्स इन द ड्रामा. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा आर प्लॉट, characterization, dialogue, setting, stage direction, conflict and theme. These elements are very essential in perform of drama. The very first point is plot. Plot means कथानक, स्टोरी. जनरली आपण त्याला स्टोरी म्हणू शकतो. बघा
ज्यावेळेस आपण एखादी मूव्ही वगैरे सिरियल बघत असतो तर त्या मूव्हीची जी स्टोरी असते त्या स्टोरीवरती सर्व काही ॲक्शन घडत असतात. द सेम वे नाटक किंवा ड्रामा यासाठी सुद्धा प्लॉट हा फार इसेन्शियल आहे, महत्त्वाचे घटक आहेत. प्लॉट नसेल तर ड्रामा कंप्लीट होणं पॉसिबल नाही आहे. सामान्यपणे स्टोरी ही फार महत्त्वाची असते. स्टोरी चांगला असेल तर ड्रामा फेमस होणार आहे किंवा मूव्ही फेमस होते. जर स्टोरीज नसेल तर त्या मूव्हीकडे सर्व लोक पाठ फिरवतात, म्हणजे ती मूव्ही बघण्याचं टाळतात. अनदर इम्पॉर्टंट एलिमेंट इन ड्रामा विच इज कॅरेक्टरायझेशन. कॅरेक्टरायझेशन म्हणजेच काय तर पात्र, कॅरेक्टर हे महत्त्वाचे असतात. ॲक्ट्रेस ह्या गोष्टी यामध्ये फार महत्त्वाच्या असतात की जे काही स्टोरी आहे स्टोरीमधील डायलॉग तर कॅरेक्टर प्ले करत असतो. अनदर इम्पॉर्टंट एलिमेंट, थर्ड नंबर एलिमेंट इज डायलॉग. ड्रामा सादर करत असताना आपल्याला डायलॉग लागत असतात आणि डायलॉगशिवाय ड्रामा कंप्लीट होऊ शकत नाही. देअरफॉर डायलॉग इज इम्पॉर्टंट इन ड्रामा. बरेचसे आपण शाळेमध्ये असतानासुद्धा बऱ्याचशा मुलांनी नाटकामध्ये भाग घेतला असेल आणि त्याच्या हिश्श्याचे किंवा त्याच्या वाट्याला आलेले डायलॉग त्याने स्टेजवरती तो बोललेला असेल आणि ह्या डायलॉगमार्फतच ह्या ड्राम्याचं सर्व काही भवितव्य अवलंबून असतं किंवा कॅरेक्टरायझेशन. ऑल द एलिमेंट्स आर व्हेरी इसेन्शियल. सेटिंग्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. सेटिंगचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे की हा जो ड्रामा आहे की त्या ड्राम्याचा सर्व जो बॅकग्राऊंड जो पार्ट आहे तो ह्यामार्फत त्याची ॲक्टिव्हिटीज होत असते. ड्रामा सपोज शेतकरी जीवनाशी जर काही ड्रामा असेल तर आपल्याला जे बॅकग्राऊंड आहे त्या प्रकारचं निवडावं लागतं किंवा त्या प्रकारचं बॅकग्राऊंड सादर करणं अपेक्षित असतं. स्टेज डायरेक्शन्स, स्टेजच्या सर्व गोष्टी, हालचाली या सर्व गोष्टींवरती कंट्रोल करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. कन्फ्लिक्ट, या ड्राम्याच्या माध्यमातून कन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष, पात्रांमधील जे डायलॉग असेल त्यामध्ये काय त्यांना विषय थीम असेल, पुढे येणारच विशेष म्हणजे या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि फायनल वन इज थीम. थीम मीन्स टॉपिक, विषय, सब्जेक्ट ऑफ द ड्रामा. त्या ड्राम्याचा विषय काय, थीम आहे काय, कंटेंट काय यानुसार त्या ड्राम्याचं महत्त्व अवलंबून असतं. फ्रेंड्स, दिस एलिमेंट्स वी हॅव टू रिसाइट वन्स अगेन. प्लॉट, characterization, dialogue, settings, stage direction, conflict and theme. These are the elements of drama. You have to keep remember all these for examination. The next part, the four closely related areas of focus are the focus of the scene, audience, character and actor. This part is also important to us. But earlier the elements are very essential to us. आधीचे जे इसेन्शियल एलिमेंट्स सांगितले ते फार महत्त्वाचे आहेत. सीन तर महत्त्वाचं आहे, ऑडियन्स पण गरजेचे असतात आणि कॅरेक्टर मस्ट असतात, ॲक्टर या सर्व गोष्टी या ड्राम्यासाठी अत्यावश्यक असणार आहेत. टाइप्स ऑफ ड्रामा: ट्रॅजेडी, कॉमेडी, ट्रॅजिक कॉमेडी. दीज आर दी 3 टाइप्स ऑफ ड्रामा. ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका, ज्यामध्ये की एखाद्या घटनेबद्दल शोक, दुःखद अशा स्वरूपाचा ड्रामा असतो. फॉर एक्झाम्पल फार्मर सुसाईड्स असेल किंवा अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया, सच काइंड ऑफ द ड्रामा दे शो द facts about the life of the person who are unemployed. The comedy सर्वांना माहितीच आहे की ज्यामध्ये आपल्याला हास्य विनोद ऐकायला मिळत असते, हास्य विनोद पाहायला मिळतो. आणि ट्रॅजिक कॉमेडी, द कॉम्बिनेशन ऑफ ट्रॅजेडी अँड कॉमेडी, दॅट्स कॉल्ड ट्रॅजिक कॉमेडी. हा एक तिसरा प्रकार आहे. या संयुक्त 2 प्रकाराचा एक तिसरा प्रकार, दोन्ही मिश्रण आहे त्याच्यामध्ये, कॉम्बाईन आहे. तर कंबाईन घटक एकत्रित येऊन एक नवीन प्रकार तयार झाला आहे, दॅट्स कॉल्ड ट्रॅजिक कॉमेडी. इन कॉमेडी देर आर ऑलमोस्ट 5 टाइप्स. रोमॅन्टिक कॉमेडी की ज्यामध्ये रोमांस वगैरे दाखवलं जातं. सेंटिमेंटल कॉमेडी, यामध्ये विषय वस्तूशी जीवनाशी घटित अशा
सेंटिमेंटल घटना सादर केल्या जाते, कॉमेडीच्या माध्यमातून त्या सादर केल्या जात असतात. क्लासिकल कॉमेडी, क्लासिकल म्हणजेच की ज्या आदर्शवत आहेत. कॉमेडी ऑफ ह्युमर, खिल्ली वगळली जाते. आणि कॉमेडी ऑफ मॅनर्स. दीज आर द टाइप्स ऑफ कॉमेडी इन ड्रामा. In today's video lecture we have learned almost the drama part. Next video lecture we will learn the remaining part. Keep watching English video regularly. Thank you once again.